समान नागरी कायदा म्हणजे काय आणि तो लागू केल्यानंतर काय होईल याची सविस्तर माहिती आपण आज बघूयात. तत्पूर्वी विनंती आहे, व्हिडिओला संपूर्ण पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये बोलताना समान नागरी कायद्याचा मुद्दा उपस्थित केला. भोपाळमध्ये भाजपच्या मेरा बूथ सबसे मजबूत मोहिमेमध्ये बोलताना पंतप्रधानांनी म्हटलं की भिन्न कायद्यांपेक्षा देशात सर्वांसाठी समानता हवी. पंतप्रधानांच्या या वक्तव्याने समान नागरी कायद्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली. समान नागरी कायद्याबद्दल चर्चा सुरू होण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्याबद्दल सतत चर्चा सुरू असते. पण हा समान नागरी कायदा नेमका काय आहे? समान नागरी कायद्याचा वाद भारतात अनेक वर्षापासून चालत आलाय. या कायद्याच्या समर्थनातील लोकांचं म्हणणं आहे की कायदा असायला हवा, मग ते कुठल्याही धर्माचे का असोनात. समान नागरी कायदा म्हणजे कॉमन सिव्हिल कोड किंवा युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करण्याचे मोदी सरकारचे प्रयत्न असतील अशी चर्चा गेल्या अनेक वर्षांपासून आहे. भाजपचे सरचिटणीस राम जाधव यांनी गेल्या वर्षी एका TV चॅनलला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं की तिहेरी तलाक विधेयक आणून आम्ही त्या दिशेने पाऊल टाकलं आहे. समान नागरी कायदा आणण्यासाठी मोदी सरकार प्रतिबद्ध आहे. म्हणजेच राम माधव यांचं म्हणणं आहे की 3-4 वर्षात समान नागरी कायद्याचं आश्वासनही पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल. समान नागरी कायद्यासाठी संसदेच्या अधिवेशनात मागण्या काय आहेत? 17व्या लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी देशात समान नागरी कायदा लागू करण्याची मागणी केली होती. निशिकांत दुबे यांनी प्रश्नोत्तरावेळी म्हटलं की राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्वांनुसार देशातील सर्व नागरिक समान आहेत. समान नागरी कायद्यासाठी संसदेत विधेयक आणण्याची वेळ आली. त्यामुळे सर्व नागरिक भारतीय असतील, कुणी हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन नाही असं दुबे म्हणाले होते. भारतात आजच्या घडीला मुस्लिम, ख्रिश्चन आणि पारशी समाजासाठी स्वतंत्र पर्सनल लॉ आहेत, तर हिंदू सिव्हिल अंतर्गत हिंदू, शीख, जैन आणि बौद्ध समाज येतात. मुस्लिम पर्सनल लॉमध्ये महिलांना वडिलांच्या किंवा पतीच्या संपत्तीवर तेवढा अधिकार नाही जेवढा हिंदू सिव्हिल लॉनुसार महिलांना आहे. समान नागरी कायदा लागू झाल्यास लग्न, तलाक आणि संपत्तीचं वाटपही समसमान होईल आणि हीच मोठी अडचण आहे. युनिफॉर्म सिव्हिल कोडचा अर्थ म्हणजे एक निष्पक्ष कायदा ज्याचा कुठलाही धर्माशी संबंध नाही. म्हणजेच जर समान नागरी कायदा लागू झाला तर सर्व धर्मांना एकसारखाच कायदा असेल. समान नागरी कायदा लागू झाल्यास काय होईल? भारतीय राज्यघटनेनुसार 2 भागात कायद्याचं वर्गीकरण केलं जातं. नागरी कायदे आणि गुन्हेगारी कायदे. लग्न, संपत्ती, वारसदार यांसारखे कुटुंबीय किंवा व्यक्तीशी संबंधित प्रकरण नागरी कायद्यांकडे येतं. घटनेतील कलम 44 अन्वये समान नागरी कायदा लागू करण्याची जबाबदारी राज्यांची आहे. मात्र यावरून कायमच वाद सुरू असतो आणि त्यामुळेच आतापर्यंत यावर कुठलंही मोठं पाऊल उचललं गेलं नाही. सुप्रीम कोर्टातील वकील विराग गुप्ता म्हणतात, भारतात कायदाव्यवस्था साधारणतः राज्यांच्या अधिकार क्षेत्रात येतात, तर काही प्रकरण अशी असतात की ती राज्य आणि केंद्रांच्या अधिकारातच असतात. केंद्राने कुठलाही कायदा बनवला तरी त्यात बदल करण्याचे अधिकार राज्यांना असतात किंवा केंद्राने बनवलेल्या कायद्याच्या मॉडेलवर राज्य आपल्याला कायदा बनवू शकतात. दक्षिण भारत असो, ईशान्य भारत किंवा आदिवासी भाग असो, भारतात सर्वत्र लग्न परंपरा वेगवेगळ्या आहेत. वारसा हक्काच्या परंपरासुद्धा भिन्न आहेत. विराग सांगतात, समान नागरी कायद्याचा विचार केल्यास त्यात 2 गोष्टी प्रामुख्याने येतात. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे सर्व धर्मांसाठी एकच कायदा आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर्व समाज माध्यमे एकसारखेच कायदे. ते पुढे सांगतात, समान नागरी कायदा अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. आगामी काळात समान नागरी कायद्याच्या दिशेने आपण प्रयत्न करू असं राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये उल्लेख आहे. मात्र त्या दिशेने आजपर्यंत कुठलेही पाऊल उचललं गेलं नाही. अल्पसंख्याकांना समान नागरी कायद्याची भीती का वाटते? समान नागरी कायदा राज्यांची जबाबदारी आहे. राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वांनुसार केंद्र आणि राज्य अशा दोघांचीही जबाबदारी आहे. देशात भारतीयत्वाची भावना निर्माण व्हावी म्हणून समान नागरिक कायद्याच्या दिशेने प्रयत्न केले जातील असंही त्यात नमूद करण्यात आलं आहे. मात्र सगळ्यात मोठी अडचण बहुस्तरीय सामाजिक रचना आहे, ज्यात मोठ्या प्रमाणात अंतर्विरोध आहे.
विराग म्हणतात, समान नागरी कायद्याच्या चर्चा होताना कायमच हिंदू आणि मुस्लिमांबाबत बोललं जातं. मात्र मुस्लिमांच्या लग्न आणि वारसा हक्कांसंदर्भात वेगवेगळ्या तरतुदी आहेत. तशाच प्रकारे हिंदूंमध्ये येणाऱ्या समाज माध्यमांमध्ये वेगवेगळ्या पद्धती आहेत. मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजाच्या भीतीची चर्चा होते. मात्र भारतात अनेक समाज, अनेक वर्ग, अनेक परंपरा आहेत. त्यामुळे समान नागरी कायदा लागू झाल्यास सर्वच समाजांच्या परंपरांमध्ये गोंधळ निर्माण होईल आणि पर्यायाने अडथळे येतील. मुस्लिम आणि ख्रिश्चन भारतात भलेही अल्पसंख्याक आहेत, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच्या काही ठाम परंपरा आहेत. त्यामुळे समान नागरी कायदा लागू झाल्यास त्यांचं विशेषत्व धोक्यात येण्याची शक्यता देखील आहे, अशी भीती देखील त्यांना वाटते. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचं काय म्हणणं आहे? मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचा सचिव जाफरायाब जिलानी यांच्या म्हणण्यानुसार शरीयत कायदा अल्लाची देणगी आहे, मनुष्याची नाही. ते पुढे म्हणतात, आमच्या शरीयत कायद्यात कुराण आणि हसीदवर आधारित आहे. त्यामुळे कुठलीही संसद यात दुरुस्ती करू शकत नाही आणि केली तरी आम्ही मानणार नाही. हे आम्ही खूप आधीपासूनच सांगत आलो आहे आणि यावर आजही ठाम आहोत. मुस्लिम पर्सनल लॉमध्ये कुणीही मुस्लिम बदल करू शकत नाही. त्यांना तो अधिकार नाही आहे. तो नागरी कायदा होऊ शकत नाही. त्यात ना कुणी मुसलमान दखल घेऊ शकतं, ना कुणी इतर दखल घेऊ शकतात, असं जिलानी म्हणतात. तिहेरी तलाक रद्द करण्याच्या निर्णयावर जिलानी म्हणाले होते, तिहेरी तलाकवरील विधेयक मंजूर झालं असलं तरी आमच्या दैनंदिन जीवनावर याचा काहीही फरक पडणार नाही, कारण अशा पद्धतीने तलाक देणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. आमच्या विरोधानंतरही संसदेने ते विधेयक मंजूर केलं, मात्र यावर आम्ही कोर्टाचं दार ठोठावणार. ते म्हणतात, शरीयत कायद्यात आमचं भविष्य सुरक्षित आहे. जर आणखी कुठला कायदा असेल तर आम्हाला अडचणी येतील. आमच्या महिलाही समान नागरी कायद्याच्या विरोधात आहेत. तर अशी ही संपूर्ण माहिती होती मित्रांनो. कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माहितीला मित्रांपर्यंत पोहोचवा. भेटूया नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.